बर्रे हे बघ वट साहेब या कानाचा बंदोबस्त केला की नाही मग आपल्याला काय काळजी नाही बघा साहेब. काम पत्ते होणार म्हणजे होणार. हा बरोबर आहे तुझं. अरे माझा पण विश्वास नाही आहे याच्यावरती. हा याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. नाही साहेब मी काय बी केलेलं नाही. याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे बंदोबस्त याचा. नाही साहेब नाही. चला या नाही साहेब. साहेब अहो मला मारू नका. साहेब मी तुमचा माणूस आहे साहेब. तुमचा माणूस आहे साहेब. माकडा जास्त बोललास का नाही आधी घसा गरम झालाय. डोसका गरम करू नको. हानी तू सांग सांगतो तुला सोडा. नाही साहेब. साहेब साहेब मी कुणाला पण नाही सांगणार. मला सोडा साहेब. बांधायला बांधायचंय मग ही बंदूक कशाला आणली? परेश पाटील मी तुम्हाला काय सांगितलं त्याला बांधा बांधा. हा होय होय बांधतो की बांधतो. दुरी कुठे गेली? साहेब साहेब मी काय सांगणार कुणाला. साहेब मला सोडा साहेब. मी कुणाला पण काय नाही बोललो. बांधा बांधा. साहेब साहेब नाही सांगणार हो मी. साहेब मला सोडा साहेब. साहेब 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 पाय पाय पण बांधून टाकायचे. पाय पण बांधा. नाही सोडा सोडा मला साहेब. मी नाही सांगणार कोणाला. सोडा मला साहेब. साहेब साहेब सोडा मला. चोप 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 चोप. साहेब आम्ही रानाला पकडला मग आम्ही तुला सोडणार. हा नाही सांगणार कुणाला. त्याच्या आधी जर तू या खोलीच्या बाहेर गेलास ना तर तुला गोळी घालणार. कळलं? सोडा मला साहेब. चॉप. परेश पाटील एक मिनिट. साहेब एक नाही लय वटवटत राहणार. आणि बरकत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगू काय ते बघ ते दरवाजा दिसतोय की नाही दरवाजा ती तुझी लक्ष्मण रेषा. एकदा लक्ष्मण रेषा ओलांडली तेव्हा रामायण झालतं. आता तू जर ही लक्ष्मण रेषा ओलांडलीस की नाही तर महाभारत होणार तुझं. काय ते बघ. तोपर्यंत उद्यापर्यंत इथं गुपचाप पडून राहा. चला चला. फोन क्यों नहीं लग रहा इनका? कौन है? कौन है बाहर? तब्बू अभी कौन है? मी आहे राणा. राणा था? होय ते मळ्यामध्ये काम करायला आलोय. और पर इतनी रात को? काय अंजलीबाईंनी दिवस घेतला ना व म्हणून मी रात घेतले. अच्छा पर वो ऊपर मेरा मोबाइल रखा है वो तो दे दो. राणा था? भाभी ते फोन माझ्याकडे ठेवून घेतो मी. काय आहे? मी अंजलीबाईंनी फोन करू नये म्हणून मी फोन माझ्याकडे ठेवून घेतोय. सकाळच्याला देतो परत. मैं कुछ नहीं बोलेगी उनको. मेरा मोबाइल तो दे दो वापस.
ते जाताना तुम्ही आता झोपा निवांत. सकाळच्या जाताना मोबाईल बी देतो आणि कडी बी काढतो. मला आता काम करू द्या. अरे रानादा सुनो तो रानादा सुनो. गेले काही महिने आपण कसं जगतोय ना यांना काही कल्पनाच नाहीये त्याची. आपल्या गायकवाड घराण्यावर किती संकट येत आहेत यांच्यामुळे याचं यांना काहीच पडलेलं नाहीये. दिवस रात्र पोलीस घरी येऊन चौकशी करत असतात पण त्याचा यांना कुठे काय फरक पडतो. राहिला प्रश्न मळ्याचा, तर मळ्याची मशागत होणारच. दिवस तुमचा असेल तर रात माझी आहे. आपली भेट होईल लवकरच. म्हणजे रात्रभर शेतात काम करतात की काय. हे काय करताय तुम्ही राणाजी. माझ्या काळ्या मातीत मला सोनं पिकवण्यापासून कोण रोखू शकत नाही. मी सच्चा शेतकरी आहे आणि इथनं पुढे बी शेतकरी राहणार. या अल्लाह, ये आदमी है कि शैतान है? पूरा खेत नांगर के रखे है, लेकिन मेरे को बंद करके मेरा मोबाइल मुझसे छीन के घे ना फोन. किती वेळ झाला फोन वाजतोय. हेलो हेलो मोहिते साहब, हाँ शब्बो बोल की. आप हाँ बोल की, क्या काम था. वो हाँ बोल की, क्या काम था. का फोन केलायस.
कोणाचा फोन आहे रे? ते बायकोचा. हा शब्बो बोल की. वो मैं अरे क्या ओ मैं लगाए, बोल ना. वो कुछ बताना था. हाँ जल्दी बता. वो कल रात को वो आया था. क्या? कौन आया था रात को? क्या बोल रही तू? शब्बू तू पागल हो गई क्या? क्या बोल रही है? वो बारिश बहुत ज्यादा पड़ा ना रात को. वो अभी बारिश का मौसम है तो बारिश गिरेगी है ना. हे सांगायला फोन केलास का तू? हाँ. शब्बू रख फोन. सुबह सुबह मेरा सिर मत घुमा. रख फोन. राना था कल रात को आए थे इधर. मेरे को अंदर बंद किया और मेरा मोबाइल मुझसे छीना था. और अभी पूरा खेत नांगर के रखे इधर. पर बिना ट्रॅक्टरचं आणि बिना बैलाचं रानादाना एवढं शेत नांगरलं कसं काय असेल? अगं धातलीचं बळ आहे माझ्या पोराच्या अंगात. आणि ते बळ चुकीच्या कामांना वापरलं जात आहे त्याचं काय आगाऊपणा आहे हा सगळं. मी नाही खपवून घेणार आहे सगळं. अगं आगाऊपणा कुठं ग. त्यानं आपल्या हक्काचं काम केले. गुन्हेगार आहेत ते गोदाक्का. ते असं नाही येऊ शकत इकडे. चंदाताई, शब्बो, राणाजींना इकडे फिरकू सुद्धा द्यायचं नाही. मयात पाऊल टाकलेलं मला अजिबात चालणार नाही. का नाही अंजली, तू आता आगाऊपणा करायला लागलीस. हो नाही गोदाक्का. उलट आता पोलिसांपासून पळतायत ना, त्यांनी जास्त अडकत चाललेत राणाजी. त्यांनी इथे आलेलं अजिबात चालणार नाही मला. ते का नाही? मी सांगते म्हणून नाही. अगं पण हे बघ अंजली, राणाचा बी हक्क आहे या मळ्यावर. तुला असं करता येणार नाही. हा मला असंच करावं लागणार. का? गोदाक्का, हो एका फरार माणसानं माझ्या मळ्यात येऊन काम केलेलं मला नाही पटणार. हे बघ अंजली, नाईलाजानं तो फरार झाला. अगं त्याला काय हौस नाही पळायची. लोक काय म्हणतील याचा जरा विचार करा ना गोदाक्का. अंजली, लोक 10 तोंडानं बोलत असतात. आपण त्याकडे नाही ध्यान द्यायचं. नाही, ते काही नाही. राणाजींनी इथे आलेलं मला नाही चालणार. का नाही? नाही चालणार. का पण? मी सांगते म्हणून नाही चालणार. अंजली, मला पटल असं एक तरी कारण सांग. अहो गोदाक्का, जर का मोहितांना कळलं ना राणाजी इथे आले तर त्यांना ते इथनं पकडून घेऊन जातील. स्वतःच्या शेतातनं राणाजींना पोलिसांनी ओढत घेऊन जाऊ नये. जिथे राणाजींचं राज्य आहे, लहानपणापासून जिथे त्यांनी घाम गाळलाय, प्रामाणिकपणानं मनापासून कष्ट केलेत, अशा ठिकाणाहून राणाजींना पोलिसांनी ओढत घेऊन जाणं बरोबर आहे का? अगं तूच म्हणत होतीस की तू शरण जावा म्हणून. हो, पण कधी कधी मला त्या मोहितींची शंका येते. राणाजी म्हणतात ते बरोबर आहे असं वाटतं. मोहिते कधी कधी प्रामाणिक नाही वाटत मला.
किती वेळ? जरा ये थांबा. काय पावसाचं वातावरण झालंय, मला स्टेशनला जायचंय. अजून किती वेळ? जरा कळ काढा की येतीलच. कोण येणार? छत्री तरी हा म्हणजे हे पावसाळी वातावरण झाले की नाही, तुमच्या सुरक्षिततेसाठी मी छत्री घेऊन उभा आहे. डोक्यात जाऊ नको परेश पाटील. अहो साहेब, काय साहेब, म्हणजे पेपरात त्या धर्माच्या भावाचं कौतुक आणि तुमच्या बदनामीचा जो काय पाऊस पडायला लागलाय की नाही, त्याच्यापासून वाचवायसाठी मी एक मोठी छत्री मागवली आहे. फार मोठा माणूस आहे साहेब, या सगळ्यातनं तुम्हाला वाचवणार. नाही नाही, मला कुठल्या छत्रीची गरज नाहीये. संग्राम मोहिते मी. जो कोणी माणूस आहे ना, त्याला स्टेशनला बोलवा. ओ साहेब साहेब, जरा जरा थांबा. हे बघा, हे तुमचं असलं भडक दोस्त आहे की नाही, त्यामुळे राणा खावाना झालाय. परेश पाटील. नाही साहेब, चुकलं माझं. पण काय आहे साहेब, काही कामं असतात का नाही, ही अशी स्टेशनच्या बाहेरच करावी लागते. मला कोणाची जास्त वेळ वाट बघायची सवय नाहीये. हो साहेब, 2 मिनिटं, 2 माझ्यासाठी. एक मिनिट, काय वाट बघायची गरज नाही. ये बघा, आली. शब्बो नीट ध्यान द्या, राणा आलं नाही पाहिजे. हा मी ध्यान रखते तुझा. हा अंजली, हा रानाची तुला एवढी काळजी आहे तर त्याला समजून घे की ग जरा. गोदाक्का, मी त्यांना समजूनच घेते, पण राणाजीच मला काही समजून घेत नाही. हे लवकर संपो आणि आपलं घर पहिल्यासारखं हो, ही देवाजवळ मागते बघ मी. तर ते राणाजींच्याच हातात आहे. अहो राणादा, अहो ऐका की, जाऊ नका सा. थोरल्या त्याचा आधीच लई भडकल्या. मी बी भडकले, मी जाणारच. अहो राणादा ऐका की, राणादा. अहो तिथेच थांबा, येऊ नका. तुम्ही व्हा बाजूला, मला काम करू द्या. अजिबात नाही. बघा, तुम्ही काम करू नका, मी करणार. ए बाबानू, तुम्ही आता भांडू नका सानी. गोदाक्का, तुम्हीच सांगा जरा राणाजींना. गोदक्का, तूच सांग. बरं आहे का, तुम्ही वा बाजूला, मला काम करू द्या. अजिबात नाही, काम नाही करायचं. एवढाच राग आहे ना हो माझ्यावर, मग त्या मोहितला फोन करून सांगा की मी इकडे आलोय ते. हा सांगे ना मी खरंच. मी काय करणार, तुम्ही वा बाजूला. अहो मी खरंच सांगे ना त्यांना, उगाच मला प्रवृत्त करू नका सांगायला. मी आयुष्यात असं काय बी करणार नाही, मला माहित आहे. आणि माझ्या मळ्यामध्ये मला पकडायची कुणाच्या टाप नाही. हे माझा मळ आहे आणि मी काम करणारच. फोन द्या. मेरा फोन है. फोन द्या की. तू घरीच नको म्हणून घेतलाय मी, काम झाल्यावर देतो की. देखा अंजलि ताई, मेरे पे भरोसा ही नहीं. इतना ईमानदारी से काम करती मैं इधर, और मुझे क्या मिला? अहो देऊन टाका शब्बोला तिचा फोन. काम झाल्यावर देतो. नाही, आत्ताच्या आत्ता देऊन टाका. अहो पण अहो द्या, हो घरातली येते आपल्या. शब्बो, हे बघ, चुकून सुद्धा कोणाला काही सांगू नको. नहीं नहीं, मैं नहीं.